तुसरे काहीच लिहिले बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे यदक्षरमनाख्येय आनंदमजमव्ययम श्रीमन्युक्तनाथेती ख्यातं दैवतमाश्रये. कालच्या चिंतनामध्ये वरचा अर्धा श्लोक चिंतनाचा झालेला आहे. आजचं पद काय? श्रीमद निवृत्तीनाथ आणि ख्यातम दैवतम आश्रय असे 2-3 पदं सांगायचे राहिले आहेत. पहिली गोष्ट आहे श्रीमद. तर श्रीमद हे विशेष निवृत्तीनाथांना माऊली ज्ञानोबा यांनी आपले श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्याकरता श्रीमद असं म्हटलंय. तर श्री हा शब्द आदरवाचक आहे, पूज्यतावाचक आहे. श्री हा शब्द त्याचे कोशामध्ये अनेक अर्थ सांगितले, भरपूर अर्थ आहेत त्या श्रीचे. आणि श्री म्हणजे शोभा, श्री म्हणजे भूषण, श्री म्हणजे लावण्य, श्री म्हणजे धरणी, श्री म्हणजे धृती, श्री म्हणजे वृद्धी. श्री शब्दाचे अर्थ भरपूर आहेत अशा अर्थ. पण तर श्री हे आदरवाचक आहे, पूज्यतावाचक आहे. श्री शब्द श्रेयती श्री म्हणजे त्याला लक्ष्मी असं म्हणतात. श्री शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी, नारायणाची पत्नी, आणि म्हणून श्री म्हणजे लक्ष्मी. किंवा श्री शब्दाचा अर्थ आहे श्रिया ऐश्वर्याने विद्यन्ते यशतत्, म्हणजे श्रीगुरु जे आहेत ते श्रीगुरु माझे श्रीगुरु. आणिमाद्य ऐश्वर्य संपन्नत्वं सूचितम. श्री या शब्दाने पंचदशीच्या पहिल्या श्लोकामध्ये नम श्री शंकरानंद गुरुपादांबू जन्मने सविलास महामोह ग्रहाग्रासैक कर्मणे, त्यात तो श्री शब्द आलेला आहे. तर त्या श्री या शब्दाने, श्री या पदाने काय सूचित केलं? तर श्री या पदाने या ठिकाणी अष्टमहासिद्धी हे सूचित केलं आहे. श्री गुरु हो आणिमाद्य ही ऐश्वर्य संपन्नत्वं सूचितम. पुढं श्री शंकराचार्य या श्री शंकरानंद या ठिकाणी श्री शब्द किंवा पंडित पितांबरीची टीका आहे पंचदशीवर, आणि त्या टीकेमध्ये श्री या पदाने श्री गुरूंच्या ठिकाणी षड्गुण ऐश्वर्य संपन्नत्व सूचित केलेलं आहे. जसं यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य असं श्री या शब्दाने सूचित केलेलं असतं. आणि म्हणून श्री हे पद हे सर्वांना गेलेला मनुष्य असतो, मृत मनुष्याला श्री शब्द लावत नाही. असे श्री हे श्रेष्ठांच्या करता असतं. नेहमीच त्याला काय म्हणतो? श्रीकारयुक्त. मग देव, संत, श्रीगुरु श्रीमान पुढे निवृत्तीनाथ हे ती. हा बटन जर दाबलं ना सर्व पदा अतिशय महत्वाचे आहेत. तर या ठिकाणी निवृत्तीनाथ म्हणजे काय? तर जे निवृत्ती, प्रवृत्ती आणि निवृत्ती याच्या आती, म्हणजे जिथे प्रवृत्ती नाही तिथे निवृत्ती नाही, अशी प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या आतीत ज्यांचं स्वरूप आहे त्याला म्हणतात निवृत्तीनाथ. म्हणजे निवृत्तीनाथांच्या नावाचे चिंतन जर असं केलं तर प्रवृत्तीरहित आणि निवृत्तीरहित, प्रवृत्ती निवृत्ती अतीत
असं त्यांना म्हणतात निवृत्तीनाथ. तर निवृत्तीनाथांच्याबद्दल अनेक वेळा आपण पाहतो. म्हणजे थोडक्यात प्रवृत्तीच्या अतीत आणि निवृत्तीच्या अतीत जेथे प्रवृत्ती नाही, जेथे प्रवृत्ती नाही ही गोष्ट ठीक आहे, पण जेथे निवृत्ती नाही, म्हणजे जेथे निवृत्ती नाही हे कसं काय? निवृत्ती नाही म्हणजे प्रवृत्ती आहे काय परत? निवृत्ती नाही म्हणजे परत प्रवृत्ती आहे का? मग दुसरी गोष्ट निवृत्ती आणि पुढे नाथ आलं आहे, नाथी तिथे नाथ. हा नाथ म्हणजे अर्थ काय? तर ज्या कामामध्ये प्रवृत्ती नाही आणि निवृत्ती नाही, ज्याचा अभाव सांगायचा त्याला अनुयोगी स्वीकारावा लागतो. आणि निवृत्तीचा अभाव जर सांगितला तर त्या अभावाचं अधिकरण तुम्हाला काहीतरी सांगावं लागेल. आणि जर अनुयोगी जर आला तर मग प्रवृत्ती निवृत्तीचा अर्थ काय राहिला? तिथं काहीतरी शिल्लक राहिलं ना, अधिकरण शिल्लक राहिलं, अभावाकरता सांगावं लागेल. तर त्याकरता प्रवृत्ती आणि निवृत्ती, तर ते प्रवृत्ती तर नाही, पण निवृत्तीचा नियमक जो असतो त्याला निवृत्तीनाथ म्हणतात. आणि निवृत्तीचा नियामक याचा अर्थ निवृत्ती जे आहे त्या निवृत्तीची सुद्धा वृत्ती नसते, त्याला म्हणतात निवृत्तीचा नियामक, तो निवृत्तीनाथ असतो. असं निवृत्ती शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती थोडक्यात असंबंध रूपाने असा तो त्या ठिकाणी, म्हणजे ज्याचा कधीही लोप होत नाही म्हणून त्याला ख्यातम असं म्हणतात. प्रवृत्ती निवृत्ती रहित असा तो प्रवृत्तीच्या आणि निवृत्तीच्या पलीकडे निवृत्तीचे नियंते असे ते निवृत्तीनाथ असतात. म्हणजे थोडक्यात प्रवृत्ती आणि निवृत्ती रहित जे स्वभावसिद्ध आहेत असे स्वभावसिद्ध स्वरूपभूत असणारे माझे श्रीगुरु ते निवृत्तीनाथ. ख्यातम याचा अर्थ प्रसिद्ध. म्हणजे बऱ्याच वेळा काहींचं अस्तित्व असतं, पण काहींचं अस्तित्व कशाच्या तरी निमित्ताने असतं. पण निवृत्तीनाथ महाराजांचं जे ख्यातम अस्तित्व जे आहे ते कसं आहे? ते स्वभावसिद्ध निवृत्तिमत असं जे आहे. ख्यातम म्हणजे अस्तित्व प्रसिद्धिसिद्ध अशी ही निवृत्तीनाथ आहेत. आणि पुढे म्हटलं दैवतम, तर दैवत याचा अर्थ दैवतम नाम देवता. दैवत शब्द हा सुद्धा खूप व्यापक आहे. दैवत शब्दाने दिव्यते आनंदेन क्रीडती इति दैवतम. जे दैवत आहे ते आनंदाने क्रीडा करते त्याला दैवत असं म्हणतात. किंवा दानात दैवम, दीपनात दैवम. दान, दीपन, द्योतन हे जे धातू आहेत ते देव शब्दाची व्याख्या सांगतात. देव आणि दैवत हे वेगळं नाही. दैवत शब्दाचा अर्थच आहे देव असं आहे. आणि म्हणून म्हटलं काय त्या ठिकाणी? दानात देव हा, दीपनात देव हा, द्युस्थानो भवती ती देव हा, दिव्य ती देव हा. ज्याचा जन्म आणि ज्याचं कर्म अत्यंत दिव्य असतं त्यांना देव असं म्हणतात. द्युस्थानो भवती ती देव हा. जे स्वर्गस्थ राहतात त्यांना पण देव असं म्हणतात. द्युस्थानो भवती. दीपनात द्योतते नामदेव हा, नाम प्रकाशते. जे ज्ञानरूपाने संपूर्ण जगाला प्रकाशित करते त्याला देव असं म्हणतात. जी देवता म्हणजे परमात्मा ज्ञानरूपाने संपूर्ण जगाला प्रकाशित करतो म्हणून परमात्म्याला देव असं म्हणतात. म्हणून दातृत्व, भगवंताचं जसं भगवंताचं दातृत्व आहे तसं संतांचं पण दातृत्व आहे. असं म्हणून त्याला म्हणतात दानात इति देव हा, दीपनात इति देव हा. दीपन याचा अर्थ प्रकाशने, ज्योत रूपाने. अशा देव शब्दाचे अनेक प्रकारच्या व्याख्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी नाथांना काय म्हटले तर दैवतम. तर दैवत याचा अर्थ न चक्षुषा गृह्यते नापि वाचा न अन्य दैवतैहि. म्हणजे ज्याला कर्माने ग्रहण केल्या जात नाही, ज्याला वाणीने ग्रहण केल्या जात नाही, किंवा ज्याला चक्षुषे न गृह्यते, जो डोळ्याने पाहिल्या जात नाही, जो वाच्याच्या शब्दाच्या वृत्तीत येत नाही, जो कर्माने, थोडक्यात जो
कर्माने 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 ग्रहण केलं जात नाही, वाईने ग्रहण केलं जात नाही, नेत्राने ग्रहण केलं जात नाही. नव्हे नव्हे अन्य जे देव आहेत त्यांच्याकडूनही जो जाणल्या जात नाही त्याला देव दैवत असं म्हणतात. मग कशांचा तो ज्ञानप्रसादेन विशुद्ध तत्व. तर त्याची प्राप्ती फक्त ज्ञानप्रसादानेच होते. कर्माने म्हणजे थोडक्यात क्रियेने शब्दाने आणि नेत्राने याने ज्याचे ग्रहण होत नाही त्याला दैवत म्हणतात, त्याला देव असं म्हणतात. तर असं जे निवृत्तीनाथांचं जे दैवत आहे, तर जे जे देवाचं लक्षण आहे ते निवृत्तीनाथांना लागतं. म्हणून याकरता दैवत असं म्हटलं आहे. कारण देव आणि संत हे भिन्न नाहीत. आपण असं नेहमी पाहतो. म्हणून भिन्न भेद नाही, देवा आम्हा एक कधीही झालो नाही कही एक एका वेगळे. देव आणि संत स्वरूपताच एक आहेत. म्हणून निवृत्तीनाथांना दैवत असं म्हटलंय. स्वरूपंतीवर तर दिसती देई परी ते देई ना माझ्या ठाई, मी तयांचे हृदय समग्र असे. अनेक प्रमाणे देवते संत स्वरूपदृष्ट्या देव आणि संत एक असल्यामुळे निवृत्तीनाथ महाराज माऊली म्हणतात, माझे श्री गुरु हे दैवत म्हणजे देवच आहेत. स्वरूपदृष्ट्या देव आणि संत भिन्न नाहीत. गुणदृष्ट्या आत्ताच आपण सांगितलं तुम्हाला, श्री या शब्दाने संतांच्या ठिकाणी षडगुण सांगितलेले आहेत. आणि आपण नेहमी सांगतो षडगुणाऐश्वर्य संपन्न एक भगवंताचे जाण ऐका यशस्वी अवधारी ज्ञान वैराग्य. भगवंताच्या ठिकाणी जे षडगुण आहेत तसे संतांच्या ठिकाणी षडगुण आहेत. म्हणून गुणत्व अवच्छेदकाने देव आणि संत भिन्न नाहीत. म्हणून निवृत्तीनाथ हे दैवत आहे. स्वरूपदृष्ट्या हे समान असल्यामुळे दैवत आहेत. गुणदृष्ट्या हे दैवतच आहेत. आणि कार्यदृष्ट्या जे जे संतांनी भगवंताने जे अलौकिक कार्य केलं आहे, गिरी गोवर्धनेने उचलला, कालिया महासर्पनाथ, हे सगळे अलौकिक आहेत. भगवंताचे हजारो कार्य तुम्हाला निळवऱ्याच्या गवळी पाहिल्या, तुम्हाला खूप तिथं अलौकिक. म्हणजे थोडक्यामध्ये समाजामध्ये कोणालाही जे करता येत नाही त्याला असं अलौकिक कार्य असं म्हणतात. जे लोकांमध्ये केल्या जात नाही, लोकांकडून केल्या जात नाही, असं अलौकिक कार्य जे असतं त्याला म्हणतात. आणि अलौकिक त्याला अकर्तुम शब्द नाला तोंडात, अकर्तुम शक्ती ज्यांच्याकडे असते. मग भगवंताकडे अकर्तुम शक्ती, कर्तुम म्हणजे सर्वांना करता येण्यासारखी, आणि अकर्तुम याचा अर्थ सर्वसाधारण कोणालाही न करता येण्यासारखी. गिरी गोवर्धन उचलणं, कालिया महासर्पात नाथून आणलं, अनेक भगवंताचे असे कार्य आहेत अकर्तुम. अकर्तुम शक्तीने ते केलं. तसं संतांच्या ठिकाणी अकर्तुम शक्ती आहे का नाही? चालविली जड भिंती हे कर्तुम आहे का? अकर्तुम आहे. रेड्यामुखी वेद बोलला, पाण्यावर दगड तरले, मेल प्रेत जिवंत केलं. संतांच्या ठिकाणी नामदेव हाती दूध प्याला. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? ह्या तर ह्या अकर्तुम शक्तीचंच काम आहे. सर्वसाधारण समाजाला मग जसं याला म्हणतात कार्यता, जसं देवाच्या ठिकाणी अकर्तुम शक्तीने कार्य करण्याचं सामर्थ्य आहे, तसं संतांच्या ठिकाणी अकर्तुम शक्तीने कार्य करण्याचं सामर्थ्य असल्यामुळे कार्यत्व अवच्छेदकाने संतांना देव म्हणायला हरकत नाही. म्हणजे गुणदृष्टीने जसं गुणदृष्टीने संत आणि देव एक आहेत, त्याचप्रमाणे कार्यदृष्टीने देव आणि संत आणि देव एक आहेत. त्याचप्रमाणे स्वरूपदृष्ट्या तर काही प्रश्नच नाही. स्वरूपदृष्ट्या, गुणदृष्ट्या आणि कार्यदृष्ट्या आणि फलदृष्टीने पाहिजे जर विचार केला तर देव आणि संत, देवाच्या नामात जे फल असतं, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. भगवंताच्या नामाने पाप निवृत्त होतं आणि पुण्य प्राप्त होतं. संतांच्या बाबतीत पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. फलदृष्टी समान आहे का नाही? फलदृष्टी समान आहे. याच्या अनेक काही तुम्हाला आपल्याला फलदृष्टी सांगता येईल. थोडक्यात तत्त्वज्ञानाच्या बाबतीत भगवंताचे सगळं जे उपदेश आहे, जे ज्ञान आहे ते भगवंताने सांगितलेलं आहे. संतांनी सुद्धा तत्त्वज्ञान सांगून, सर्व समाजाकरता तत्त्वज्ञान सांगून जीवाचा उद्धार केला आहे. त्यामुळे फलदृष्ट्या अज्ञान निवृत्त होऊन भगवत प्राप्ती किंवा जीवब्रह्माचा अभेद ज्ञानाची प्राप्ती, आला काय म्हणतो आपण, स्वयंप्रकाश परब्रह्माची प्राप्ती करून देणं. भगवंतामध्ये जसं सामर्थ्य आहे तसं संतात आहे. याला फल असं म्हणतात. एकूण सर्वाचं फलदृष्ट्या
फलदृष्ट्या, कार्यदृष्ट्या, गुणदृष्ट्या, स्वरूपदृष्ट्या देवसंतांचा अभेद असल्यामुळे माऊली ज्ञानोबाऱ्यांनी निवृत्तीनाथांना या ठिकाणी दैवतम असं म्हटलंय. दैवतम आश्रये. तर मी त्या दैवताचा आश्रय घेतो. आश्रय घेतो याचा अर्थ अनन्य भावाने शरण जातो. आश्रय घेणं, आश्रय नसेल तर घ्यावा लागतो. ज्याला मुळात आपला आश्रय आहे, प्रत्येकाचा आश्रय, प्रत्येकाचा श्वास, अहम प्रत्यय. अहम प्रत्यय ज्याला म्हणतो पण अहम प्रत्यय मी आहे, असा जो अहम प्रत्यय आहे तो अहम प्रत्ययाचा आश्रय कोण आहे? आत्माच आहे. आणि आत्मा म्हणजे परब्रह्मच आहे. आणि परब्रह्म स्वरूप हे निवृत्तीनाथांचं आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा जो अहम प्रत्यय आहे त्या अहम प्रत्ययाचा आश्रय जे आहेत माझे स्वरूप, म्हणून त्याला म्हणतात आश्रय. असा आश्रय म्हणजे आश्रय मुळातच त्यांच्या आश्रयानेच मी आश्रित आहे. तुम्ही आश्रय मानला तरी आश्रय आहे आणि आश्रय नाही मानला तरी आश्रय आहेत. आणि म्हणून असा ते माझे जे आश्रय आहेत अहम रूपाने किंवा आत्मरूपाने ब्रह्मरूपाने माझे जे आश्रित आहेत असा मी आश्रय घेतो. आणि आश्रय घेतो म्हणजे काय करतो? जसं सोनं असतं, सोन्यावरती अलंकार असतो. अलंकाराचा आश्रय कोण आहे? सुवर्णच आहे. मग अलंकाराचा आश्रय सोनं तुम्ही मानलं आणि नाही मानलं त्याला त्याच्यातून वेगळं करता येते का? त्याच्यातून वेगळं नाही करता येत ना. मग फक्त काय बोलावं लागतं. अलंकाराचा आश्रय सोन आहे, तसं माझा आश्रय माझे श्रीगुरूंचं स्वरूप आहे हे बोलावं लागतं. पण त्यात चिद्रूप चैतन्य स्वरूप असणाऱ्या त्यात उणेपण न होता आणि माझ्या ठिकाणी माझं मी पण न जाग करता असा अभेद रूपाने जो मज होय अरण्य शरण असं म्हणलं का? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम अहंत्वा पापेभ्यो सर्व. मग अशी जी शरणागती आहे असं आश्रय रूपाने मी त्यांना शरण गेलो आहे, अभेद रूपाने शरण गेलो आहे, त्याला म्हणतात आश्रय. असाच प्रकार. म्हणून चैतन्याचे उणे पण न येता आणि आम्ही पण न दवडता, उणे पण न येता असा आश्रय आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी निवृत्तीनाथांना आश्रय म्हणजे शरणगती असे या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. तात्पर्य श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातन दैवतम आश्रये. असं माझे निवृत्तीनाथ आहेत आणि मी त्यांना शरण गेलो आहे असा या श्लोकाचा अर्थ आहे. गुरुरित्याख्यया लोके गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या हि शांकरी. साक्षात विद्या हि शांकरी. जयत्याज्ञा नमस्तस्यै. जयत्याज्ञा नमस्तस्यै. दयार्द्रायै निरन्तरम्. दयार्द्रायै निरन्तरम्. गुरुत्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शांकरी. जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम्. दयार्द्रायै असं. गुरुः इति आख्यया लोके साक्षात विद्या हि शांकरी जयति आज्ञा नमः तस्मै दयार्द्रैहि निरंतरम असे त्याचे पद आहेत. आले लक्षात? परत एकदा. गुरुः इति आख्यया लोके साक्षात विद्या हि शांकरी जयति आज्ञा नमः तस्मै
दयार्द्राही अन्यरंतरम अशी पद आहेत. अन्वय असा आहे, ही लोके गुरुः इति आख्या साक्षात शांकरी विद्या वर्तते. आज्ञा जेते तस्यै दयार्द्रैः निरंतरम असतो. असा अन्वय. शब्दशः अर्थ असा आहे, ही म्हणजे कारण. काय कारण आहे या ठिकाणी? तर पाठीमागच्या श्लोकामध्ये निवृत्तीनाथांच्या स्वरूपाचं थोडक्यात स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण दोन्ही स्वरूपाचं वर्णन केलं आहे. तर त्यात अक्षरम शब्दाचा अर्थ ओम असा पण होतो, म्हणून तिथं मंगल पण केलं आहे. त्याचा विस्तार केला तर खूप लांब जातो तो, म्हणून नको तिकडं जाते. असं तिथं मंगलही केलं आहे. आपल्या श्रीगुरूंच्या स्वरूपाचं वर्णन केलं आहे, सगुण रूपाचं वर्णन केलं आहे, निर्गुण रूपाचं वर्णन केलं आहे. आणि अशा निवृत्तीनाथांचं वर्णन झाल्याच्या नंतर असं स्वरूप ज्या विद्येने प्राप्त होतं, अशी जी गुरुविद्या आहे ती सर्वश्रेष्ठ विद्या आहे. त्या विद्येचं या ठिकाणी वर्णन करायचं, तिचं श्रेष्ठत्व सांगायचं आहे आणि त्या ठिकाणी तिला नमस्ते, तिचा जय जयकार करून तिला नमन करायचं. असा श्लोकाचा अर्थ नाही, असा हा श्लोक आहे. तर शब्दशः अर्थ असा ही कारण लोकामध्ये गुरु इति आख्या, गुरु म्हणजे श्रेष्ठ, आणि श्रेष्ठ या रूपाने अशा नावाने, आख्या म्हणजे नावाने, साक्षात नाम प्रत्यक्ष आणि शांकरी विद्या. थोडक्यात कारण या लोकामध्ये गुरु इति या नावाने लोकामध्ये सर्वश्रेष्ठ अशी प्रत्यक्ष ही शांकरी विद्या आहे. असा वरच्या श्लोकाचा अर्थ. त्याचप्रमाणे खालचा असा आहे, तो जी विद्या आहे प्रत्यक्ष विद्या, ती शांकरी विद्या, ती जयते, तिला नमस्कार असो, तस्मै ही नाही आज्ञा, ती ज्ञानरूप आहे अशी विद्या आहे. ती विद्या तिचा जय जयकार असो, आणि ती दयाभूत असल्यामुळे, तिच्या ठिकाणी दयाळू असल्यामुळे ती निरंतर अखंड माझे त्याला नमन असो, असा त्याचा अर्थ होतो. आता त्याचा विस्तारपूर्वक सांगत असताना अर्थ असा आहे, इथं केला आहे विद्येचं वर्णन. तर विद्येचं वर्णन करत असताना जशी एखादी बाई असते आणि त्या बाईला अलंकाराने नटावं, तर तसं इथं विद्येला काय केलं आहे, विद्येला हे सगळे अलंकार घातले. गुरु, साक्षात, शांकरी, आज्ञा, दयार्द्रय हे सगळे त्या विद्येला घातलेले अलंकार आहेत. विद्या या स्त्रीला घातलेले हे अलंकार आहेत. इथं बऱ्याच वेळा दयार्द्रय ही या पदाचा विचार करताना बऱ्याचकडून घोळ झालेला दिसतोय. त्याचं नेमकं गुण आज्ञा आणि दयार्द्रय का, त्या विद्येला दयार्द्रय कसं काय, ते कुठंतरी निवृत्तीनाथाकडे लाव का कोणीकडे लाव, ते दयाघन आपण पाहतो असं त्याचा अर्थ आहे ना. तर त्याचं काही इथं तो काही विषयच येत नाही, इथं गुरुचा संबंधच येत नाही. प्रश्न येतो हा, आपण इथं गुरु शब्द आला येतो. आता ज्यांच्या डोक्यात गुरु शब्द, गुरु फॅडी जे असतात त्यांच्या डोक्यात ते गुरुचं, हे गुरूंचा प्रश्न नाही, विद्येचं वर्णन केलं. आणि विद्या ही गुरूंच्या आश्रित राहते वगैरे, तुम्ही अन्वयाने उडून तडून कसे लावू शकता. तर इथं पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गुरु ही जी विद्या आहे, तर ती विद्या गुरु म्हणजे श्रेष्ठ. आणि पहिली गोष्ट लोकात प्रसिद्ध आहे. लोकात प्रसिद्ध आहे, लोकाला काही विद्येचं काय घेणं आहे. लोकाला विद्या माहिती आहे का, त्या लोकात प्रसिद्ध करून काय करते याला. लोकात प्रसिद्ध याचा अर्थ ते का तिन्ही लोकात प्रसिद्ध सांगायची, तिन्ही लोकात प्रसिद्ध नाही, लोके प्रसिद्ध याचा, लोके आख्या याचा अर्थ लोके नाम वेद, लोके नाम शास्त्र. जे शास्त्रात प्रसिद्ध आहे, जे शास्त्रात श्रेष्ठ आहे, शास्त्राने ज्याला श्रेष्ठत्व ठरवलं आहे म्हणून त्याला लोके असं म्हणतात. म्हणजे गुरुविद्या ही लोके प्रसिद्ध म्हणजे श्रेष्ठ आहे, तर त्याचा अर्थ शास्त्रात. मग श्रेष्ठत्व येतं
ते कशाने श्रेष्ठत्व येतं? विद्येला श्रेष्ठत्व प्रमाणतः फलतः, प्रमाणतः श्रेष्ठ असावं लागतं, फलतः श्रेष्ठ असावं लागतं, विषयता श्रेष्ठ असावं लागतं. विषयता श्रेष्ठ, प्रमाणता श्रेष्ठ आणि फलता श्रेष्ठ. कोणती जगात व्यक्ती श्रेष्ठ नसते, जगात कोणती वस्तू श्रेष्ठ नसते. तसं श्रेष्ठ म्हणून कोणी जन्माला येत नाही. कोणती वस्तू असेल, कोणती व्यक्ती असेल. मग काय असतं तर त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीचं, त्या वस्तूचं श्रेष्ठत्व त्याच्या गुणावर अवलंबून असतं. बरोबर आहे? त्याच्या गुणावर अवलंबून असतं ती गोष्ट. कोणती व्यक्ती म्हणून काही मोठी असते का? नाही. मग बऱ्याच वेळा संपत्तीने त्या व्यक्तीचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोठी संपत्ती, संपत्तीमुळे त्याचं श्रेष्ठत्व वाढलं की नाही. एखाद्या विद्येमुळे त्याचं श्रेष्ठत्व असतं किंवा एखाद्या सत्तेमुळे त्याचं श्रेष्ठत्व असतं. सत्तेने त्या व्यक्तीला श्रेष्ठत्व येतं, संपत्तीने त्याला श्रेष्ठत्व येतं, विद्येने त्याला श्रेष्ठत्व येतं, एखाद्या गुणाने त्याला श्रेष्ठत्व येतं, एखाद्या कलेने त्याला श्रेष्ठत्व येतं. आणि ज्याला कशानेच नसलं त्याला भलतं श्रेष्ठ व्हायची भलती मोठी हौस आहे. ते नसतो श्रेष्ठ पण त्याला श्रेष्ठ वाटतं त्याला. तर काय का वाटतं याचं काय उत्तर आपल्याकडे नाही. त्याला का श्रेष्ठ वाटतं हे आपल्याला काय त्याचं उत्तर माहीत नाही. श्रेष्ठ वाटतं ते वाटतं, चांगली गोष्ट. प्रत्येकाची गोष्ट असते. त्याला मी श्रेष्ठ आहे असं प्रत्येकाला वाटतं. मी श्रेष्ठ व्हावा अशी तिची भावना असते. आणि ती भावना काय फार वाईट आहे अशातला भाग नाही, काय नसतं. आता अरे मग ते श्रेष्ठ होण्याकरता श्रेष्ठ व्हायचा प्रयत्न करा ना. नुसतं श्रेष्ठ काय होता? बोर्ड छापितो, नाव छापितो, कपडे घालतो, अंगठ्या घातल्याने मोठा होतो का माणूस तो? ते श्रेष्ठत्वाची व्याख्याच नाही ती. आणि म्हणून श्रेष्ठ मुद्दा असा आहे, एखादी वस्तू आहे. आता एखादा रत्न असेल, ते दगडच असतो की नाही? तो दगडच असतो, एक पाषाणाचाच भाग असतो. पण ज्यावेळी त्या रत्नाचे पैलू असतात, ज्यावेळी त्या रत्नातलं मोल असतं, त्या मोलाने, त्या पैलूने, त्याच्या जातीने त्या दगडाची किंमत लाखांनी कोटींनी होत असते. दगडाची काय किंमत? त्या दगडाची ज्यावेळी मूर्ती तयार केली तर त्या दगडातल्या मूर्तीने त्या दगडालाच किंमत आली का नाही ती. मग कधी अशीच असते कोणतीही वस्तू, त्यात ज्या वस्तूत अधिक गुण असतात त्या वस्तूचं श्रेष्ठत्व वाढतं. ज्या व्यक्तीत अधिक गुण असतात, अधिक कला असते, अधिक संपत्ती असते, अधिक मोठी सत्ता असते, जितकं जास्त असतं तितकं त्या व्यक्तीला श्रेष्ठत्व प्राप्त होतं. व्यक्ती म्हणून जगात श्रेष्ठ कोणी जन्माला येत नाही. बरोबर आहे का नाही? व्यक्ती म्हणून कोणी जन्माला येतं का? व्यक्ती म्हणून श्रेष्ठ काही जन्माला येत नाही. मग या संबंधाने श्रेष्ठत्व असतं, या संबंधाने ते श्रेष्ठत्व प्राप्त झालं आहे. तर या ठिकाणी जी विद्या आहे ती विद्या कोणत्या संबंधाने तिला श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं नाही, तर ती विद्या शास्त्राने प्रमाणित आहे. ती विद्या शास्त्राने प्रमाणित आहे. ती काय प्रमाणित आहे? ते वेदामध्ये जिचं श्रेष्ठत्व वर्णन केलं आहे, गीतेमध्ये वर्णन केलं आहे. काय म्हटलं आहे? अध्यात्मविद्या विद्यानाम असं म्हटलं आहे का नाही? किंवा तरी विद्या माझी प्रस्तुती अध्यात्मविद्या ते मी. ज्ञानेश्वर महाराजांनी पण भगवंताला असं म्हटलं आहे. म्हणजे अध्यात्मविद्यात मी माझी विभूती आहे. म्हणजे अध्यात्मविद्या ही प्रमाणतः श्रेष्ठ आहे. तिला वेदाचं प्रमाण आहे काय? ही शास्त्रयोनित्वात. शास्त्रयोनित्वात याचा अर्थ शास्त्राने वर्णन केलं या विद्येचं. हे आपण सांगितलं असं नाही का? असं नाही ती. तर शास्त्राने हे वर्णन केलं असल्यामुळे मग त्याला काय म्हणतात? ती अशी विद्या असते श्रेष्ठ. म्हणजे याला म्हणतात प्रमाणतः. म्हणजे गीतेने श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. गीता म्हणते राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम. पुढे काय? प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. आता एक काय दिली ते विशेषण? याचा अर्थ जी विद्येतली राजा आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे, जी गुह्य गुढातलं गूढ आहे म्हणून तिचं श्रेष्ठत्व आहे, जे संपूर्ण विद्येत पवित्र आहे म्हणून तिचं श्रेष्ठत्व आहे.
आणि सर्वापेक्षा उत्तम आहे म्हणून त्या विद्येचं श्रेष्ठत्व आहे. हे कोणी प्रमाणित केलं? भगवंताने गीतेने प्रमाणित केलं. आणि काय? प्रत्यक्ष अवगमम. मी प्रत्यक्ष थोडक्यामध्ये जी विद्या तुम्हाला अप्रोक्ष ज्ञान करून देते, प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम, धर्मस्वरूप आहे. आणि ही विद्या प्राप्त करण्याकरता फार डोंगर गिळावा लागतो आणि सुसुखम कर्तव्यम, सहजरित्या ही विद्या प्राप्त होत असते. त्या असे जे म्हणून त्या विद्येचं काय ते श्रेष्ठत्व, प्रमाणता श्रेष्ठत्व आहे. विद्येचं हे प्रमाणता श्रेष्ठत्व आहे. दुसरी गोष्ट काय सांगितली तुम्हाला ती? फलतः श्रेष्ठ आहे. फलतः म्हणजे थोडक्यामध्ये मग आता इतर विद्या असतात की नाही? इतर विद्या असतात तर इतर विद्या त्या पण प्रमाणित असतात, त्या पण प्रमाणितच असतात. जेवढ्या म्हणून विद्या आहेत त्या सर्व विद्या वेदांतर्गतच असतात. 14 विद्या 64 कला शास्त्र योनित्वात असं वर्णन केलं. त्या कालामध्ये सर्व शास्त्राचं कारण भगवान आहे. सर्व शास्त्राचं कारण भगवान आहे. आणि भगवान हा कारण असल्यामुळे भगवान मुळातच जयाचे गा निश्वासित जन्म झाल्या वेदराशी, हे त्याच्यापासून सगळं ज्ञान निर्माण झालं असल्यामुळे आणि त्यानेच हे सर्व वर्णन केलं असल्यामुळे जगातल्या सगळ्या विद्या तिथंच आहेत. वेदामध्ये सगळ्या विद्या असतात. मग सगळ्या विद्या जरी असल्या त्या विद्येमध्ये श्रेष्ठत्व अध्यात्म विद्येला आहे म्हणून ही श्रेष्ठ आहे. त्या विद्येमध्ये तिथं विज्ञान आहे का? 14 विद्या 64 कला त्या वेदांतर्गतच आहेत, पूर्णांतर्गतच आहेत, शास्त्रांतर्गतच आहेत. मग सगळ्या विद्येमध्ये ज्याला श्रेष्ठत्व आहे अशी प्रमाणभूत, आणि म्हणून तिला म्हणतात गुरु इति अख्या लोके. याचा अर्थ शास्त्रामध्ये तिला सर्व विद्येपेक्षा श्रेष्ठ असं वर्णन केलं असल्यामुळे तिला म्हणतात गुरुविद्या. गुरुविद्या म्हणजे श्रेष्ठ विद्या. विषयातः विषयाची गोष्ट काय? कोणतीही गोष्ट आता विषय असतात. लौकिकात विद्या असते का नाही? मग काय डॉक्टर झाला, LLB झाला समजायचा, किंवा काय MBBS झाला, LLB झाला, मग आता हे ज्ञानच असतं, हे विद्याच असते. पण हे ज्ञान आणि विद्या असले तरी ही विद्या माणसाची इच्छा वाढवते, माणसाचा हव्यास वाढवते. तिथे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय, कर्ता, कर्म आणि क्रिया ह्या गोष्टी निवृत्त होत नाहीत, त्या वाढतात. त्या वाढतात. तिथे लौकिक विद्या आहे ना, ती लौकिक विद्या आहे. थोडक्यामध्ये प्रपंचाकरता आहे, जीवन जगण्याची विद्या आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परमार्थातली सुद्धा विद्या त्याहीपेक्षा व्याकरणी चोखडा, तर्की अथी गाढा, परी जात्यंदू पुढा आत्मज्ञानी पुढा जात्यंदू. आता हे काय झालं? ते मग ह्या विद्या नाहीत का? ह्या शास्त्रातल्या विद्या आहेत. त्या व्याकरण झालं, तर्कशास्त्र झालं, हे सगळं जरी शास्त्र झालं तर पण ते विषय आता श्रेष्ठ नाहीत ना. त्यांचे जे विषय आहेत ते विषय बाधित होतात, त्यांचे विषय बाधित होतात. आणि शिवाय त्यांच्या त्या विद्येमध्ये तर जीवात्मा मुक्त न होता त्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, विकार हे वाढवणारी विद्या आहे. थोडक्यात ही विद्या विकार वाढवणारी आहे असा त्याचा विषय असल्यामुळे ते विषयाने श्रेष्ठ नाही ठरत, त्या विषयाने श्रेष्ठ नाही ठरत. पण ब्रह्मविद्या ही विषयता श्रेष्ठ काय आहे? तर ही प्रत्यक्ष परब्रह्माची प्राप्ती करून देते. आणि या ठिकाणी इच्छा करणारा थोडक्यामध्ये तो आपण त्याला काय म्हणतो, ज्ञाता म्हणा, भोगता म्हणा, कर्ता म्हणा, याचीच निवृत्ती होऊन जाते. आणि म्हणून अज्ञान निवृत्तीसह स्वयंप्रकाश परब्रह्माची प्राप्ती करून देणारा हा विषय अबाधित आहे. आणि ब्रह्मविद्येचं थोडक्यात ब्रह्मज्ञान, ब्रह्मविद्येचं बात करणारा जगात कोणीही नाही. लौकिक विद्येमध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान, उत्तर ज्ञान त्याचा बात करते, किंवा ब्रह्मज्ञान त्याचा बात करून टाकते. ब्रह्मज्ञान त्याचा बात करते, पण ब्रह्मज्ञानाचा बात करणारं कोणी आहे का? ब्रह्मज्ञानाचा बात करणारं कोण नाही. आणि म्हणून एका शब्दात सांगायचं, लौकिक विद्येचा विषय हा बाधित असतो
आणि ब्रह्मविद्येचा विषय हा अबाधित असतो. ब्रह्मविद्येचा विषय आहे परब्रह्म परमात्मा आणि लौकिक विद्येचा विषय आहे हा प्रपंच. म्हणजे थोडक्यात कार्य, हे अविद्या कार्य असं हे प्रपंच असल्यामुळे ते सगळं बाधित होत आहे. आणि या विद्येचा विषय हा कसा आहे, अबाधित आहे. आणि अबाधित असल्यामुळे याचं श्रेष्ठत्व कशावरून आलं, विषयावरून. म्हणजे अशी जी विद्या आहे ती जशी प्रमाणता श्रेष्ठ आहे तशीच विषयता श्रेष्ठ आहे. जशी विषयता श्रेष्ठ आहे तशी फलता श्रेष्ठ आहे. फलता श्रेष्ठ याचा अर्थ, याचं फल काय आहे, मोक्षच आहे. ब्रह्मविद्येचं फल परब्रह्म प्राप्ती आहे ना. परब्रह्म प्राप्ती हे फल आहे. लौकिक विद्येचं काय परब्रह्म प्राप्ती फल आहे का, ते नाही. थोडक्यात जे फल प्राप्त व्हायचं त्या फलामध्ये गत्यंतर नाही ना स्थित्यंतर नाही. इतर विद्येचे जे फल प्राप्त होतात त्यात गत्यंतर आहे, स्थित्यंतर आहे, विनाशित्व आहे, क्षणिकत्व आहे, 100 तुम्हाला सांगता येतील. पण ब्रह्मविद्येचं जे फल आहे ते फल त्यात गत्यंतर नाही, स्थित्यंतर नाही, क्षणिकत्व नाही, विनाशित्व नाही. मग ती एकच आहे, अजरा अमर. ते सगळं पाठीमागचं अक्षरम पाठीमागलं म्हणजे यदक्षरम अनाख्ययम आजम आनंदम केवलम असं जे परब्रह्माचं स्वरूप आहे, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त असं स्वरूप प्राप्त करून देणारी विद्या असल्यामुळे ही फलताही श्रेष्ठ आहे, प्रमाणातही श्रेष्ठ आहे आणि विषयताही श्रेष्ठ आहे. गुरुविद्या लोके गुरु इति आख्यया, म्हणजे थोडक्यात काय, तिचं श्रेष्ठत्व सांगायचं. मग ज्याचं श्रेष्ठत्व सांगायचं जगात, असं श्रेष्ठ काही जन्मालाच नाही आलं. विद्या पण नाही ना, विद्या नाही, व्यक्ती नाही, न वस्तू नाही, न काहीच नाही. मग त्याच्या गुणाने त्याचं श्रेष्ठत्व तयार होतं. विद्या तर 100 विद्या आहेत की नाही, 100 विद्या आहेत. पण 100 विद्यापैकी अध्यात्मविद्येला श्रेष्ठत्व का दिलं, तर मग हे सांगितलं, ते विषयता श्रेष्ठता येते, फलता श्रेष्ठता येते आणि प्रमाणता श्रेष्ठता येते. श्रेष्ठता येण्याकरता ती तुम्हाला सांगितलं, कोणती व्यक्ती श्रेष्ठ नसते. मग संपत्तीने श्रेष्ठ होते, विद्येने श्रेष्ठ होते, सत्तेने श्रेष्ठ होते, गुणाने श्रेष्ठ होते, कलेने श्रेष्ठ होते. तशी जगात वस्तू कोणत्या आहे, रत्नाचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. तर ते एक दगड असतो ना, पण त्यातलं मोल, त्यातले पैलू, त्यातली जाती याने ती व्यक्ती किंवा ती वस्तू श्रेष्ठ ठरते. तसं अध्यात्मविद्या ती प्रमाणता, याचा अर्थ वेदाने ती प्रमाणित केली श्रेष्ठ आहे, भगवंताने ती प्रमाणित केली श्रेष्ठ आहे. राजविद्या राजगुह्यम किंवा शास्त्र योनित्वात अशी जी विद्या आहे ती विद्या प्रमाणता श्रेष्ठ आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे, विषयता श्रेष्ठ आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे, आणि फलता श्रेष्ठ आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे. अशी श्रेष्ठ आहे ती विद्या. साक्षात पुढे काय त्याचं विशेषण काय दिलं आहे, त्याला त्या ठिकाणी गुरु इति लोके गुरु इति आख्या, म्हणजे ती लोकामध्ये गुरुनाम श्रेष्ठ अशी जी विद्या आहे ती आख्या नावाने प्रसिद्ध आहे. तर पुढे त्या विद्येला काय दिलं आहे, साक्षात. साक्षात हे साक्षात काय आहे, आताच एक पद गेलं आपला. साक्षात शब्दाचा अर्थ आहे जगात जेवढ्या विद्या आहेत त्या सर्व ज्ञान करून देणारच असतात, त्यात विधातूच असतो. कोणती विद्या असते ते ज्ञानच करून देते, पण ज्ञान कोणतं करून देते आणि कोणतं ज्ञान होतं ते अज्ञान निवृत्त केल्याशिवाय ज्ञान होत नाही. ही गोष्ट तर खरी आहे का नाही. कोणतंही ज्ञान, घटाचं ज्ञान असतं, मग घटाकार वृत्ती झाल्यानंतर तिथं आवरणाची निवृत्ती होऊनच नंतर अयंग घटाचं ज्ञान होतं की नाही. मग जगात जेवढ्या विद्या आहेत, जेवढं ज्ञान, ज्ञायते आणि नीती ज्ञानम, ज्याने जाणल्या जातं, जे जाणल्या जातं ते अज्ञान निवृत्त केल्याशिवाय त्याला जाणतं ते ज्ञान, त्याला ज्ञानच म्हणत नाहीत. आणि म्हणून जी अपराविद्या आहे किंवा लौकिक विद्या आहे ती पण विद्याच असते, पण ती प्रत्यक्ष नसते. मग ती विद्या नेहमी पदार्थाचं परोक्ष ज्ञान करून देते, आणि अप्रोक्ष ज्ञान जरी करून दिलं तर त्या अज्ञानाचे, त्याला तुला अज्ञान, तत्त वस्तूपै चैतन्य आश्रित असणारं अज्ञान ते तेवढंच दूर करते. म्हणजे वस्तूच्या ठिकाणी असणारं अज्ञान ज्ञानापुरतं तेवढंच दूर करते. आणि म्हणून ती परोक्ष रूपाने
ज्ञान करून देते, किंवा मूळ अविद्येची काही निवृत्ती करत नाही. पण याला साक्षात म्हणण्यातलं कारण प्रत्यक्ष अवगमम. जी विद्या प्रत्यक्ष आहे, अप्रोक्ष आहे, थोडक्यात तिला अप्रोक्ष विद्या असं म्हणतात. तर प्रत्यक्ष पदाने अप्रोक्ष म्हणजे जो विषय आहे तो विषय परब्रह्म. मग इतर विद्येने तुम्हाला परब्रह्माचं ज्ञान करून दिलं तरीसुद्धा फार दूर शब्दाने करून देतील. व्याकरणात पण याचं तर्कात ज्ञान येतं, परमात्म्याचं कोणत्या रूपाने सांगणारं व्याकरणात पण येतं, अनेक विद्या येतं ते. पण अध्यात्मविद्येमध्ये तिला प्रत्यक्ष साक्षात म्हणण्यातलं कारण ती साक्षात परब्रह्म परमात्म्याचा बोध करून देते, किंवा सचित आनंद असणारा आत्मा, त्या आत्म्याला साक्षात अप्रोक्षात वृत्तीवरती अप्रोक्ष रूपाने मुळात असणारं आत्मा ब्रह्म या ठिकाणी असणारं मूल अज्ञान निवृत्तीपूर्वक असं परब्रह्माचं अप्रोक्ष रूपाने ज्ञान करून देते, म्हणून त्याला म्हणतात साक्षात परब्रह्म साक्षात्कार करून देते, म्हणून त्याला म्हणतात साक्षात अशी जी विद्या, म्हणून त्याला साक्षात विद्या म्हणजे काय? ही विद्या लोकामध्ये नामशास्त्रामध्ये गुरु नाम श्रेष्ठ, त्याचप्रमाणे साक्षात म्हणजे परब्रह्माचा साक्षात करून म्हणून त्याला साक्षात असं म्हणतात. आणि साक्षात विद्या काही शांकरी. आता हे जे पद आहेत ना तर हे पद त्याची गंमत तुम्हाला सांगतो. आता हे निरंतर आहे का ते, तर असं ही विद्या निरंतर श्रेष्ठ आहे, ही विद्या निरंतर साक्षात आहे, ही विद्या निरंतर शांकरी आहे, ही विद्या निरंतर आज्ञा स्वरूप आहे, आणि ही विद्या निरंतर दयाद्र आहे. निरंतर लागतं का नाही? सगळीकडं लागतं. मग आता हे कधी काय श्रेष्ठ आणि कधी कनिष्ठ होती का अध्यात्मविद्या? ती निरंतरच असते, ती निरंतर असते. मग आता अशी जी विद्या आहे ती साक्षात आहे आणि ती शांकरी विद्या आहे. तर शांकरी विद्याचा अर्थ काय आहे? तर ती शंकरापासून, थोडक्यात शांकरी विद्या जिची उत्पत्ती भगवान शंकरापासून झाली म्हणून त्याला शांकरी विद्या म्हणतात. जिचं प्रकाशन शंकरानेच केलं म्हणून तिला शांकरी विद्या असं म्हणतात. आणि म्हणजे थोडक्यामध्ये जिची उत्पत्ती आणि जिचं प्रकाशन आणि जिचं स्वरूप, 3 रूपाने तुम्हाला तर शांकरी विद्या असं सांगता येईल. उत्पत्ती म्हणजे ज्या कालामध्ये भगवान शंकरांनी पार्वतीला म्हणजे महेश्वरांनी उमेला उपदेश केला, तो क्षीरसागराच्या तीरावरती केला. आणि क्षीरसागराच्या तीरी उपदेश करत असताना क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू होते, आणि भगवान विष्णूने ते श्रवण केलं, भगवान विष्णूने ती विद्या ऐकली, आणि भगवान विष्णूने ती विद्या ऐकल्यानंतर त्या मकरी उदरामध्ये ते मच्छिंद्रनाथ जन्माला जे आलं, मच्छिंद्र काय माशाच्या पिल्लात एवढी ताकद असते काय ब्रह्मज्ञान ऐकायची, ते भगवंताचंच रूप होतं, भगवंताचा अवतार होता तो. आणि म्हणून मच्छच्या ती उमाला सांगत असताना त्या मच्छी उदरामध्ये भगवंताने ऐकली, तो मच्छिंद्रनाथ म्हणजे भगवंताचा अवतार आहे. आणि त्या मच्छिंद्रनाथाने आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य कोण? भगवान शंकर हे आदिनाथी सर्वांचे गुरु आहेत. ती विद्येची देवता आहे. ज्याला विद्या प्राप्त करून घ्यायची असेल त्याकरता प्रत्येक देवतेच्या उपासना सांगितलेल्या आहेत. ऐश्वर्य पाहिजे असेल, बायको पाहिजे असेल तरी त्याच्याकरता पण उपासना सांगितलेल्या आहेत. कोणाला पैसे पाहिजे, बायको पाहिजे, कोणाला ज्ञान पाहिजे, ज्यांना ज्ञान प्राप्ती हवी आहे त्यांनी भगवान शंकराची उपासना करायची, कारण ती विद्येची देवता आहे. म्हणजे थोडक्यात भगवान शंकरापासून ही विद्या उत्पन्न झाली. आद्य गुरु भगवान शंकर आहेत, त्यांचे मुख्य शिष्य मच्छिंद्रनाथ आहेत. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला सांगितली, गोरक्षनाथांनी गहिनाथाला सांगितली, आणि गहिनाथाने निवृत्तीनाथाला सांगितली. आणि माऊली सांगतात निवृत्तीनाथाकडूनच माझ्याकडे आली. याला म्हणतात उत्पत्ती अवच्छेदकानी ही विद्या शांकरी आहे. एक समजलं. दुसरं ह्या विद्येचं प्रकाशन कोणी केलं? त्याने भगवान शंकरानेच केलं. कसं केलं?
ज्या कालामध्ये भगवान शंकराचार्याचा अवतार घेतला आणि शंकराचार्याचा अवतार घेऊन 4 दिशेला 4 मठ स्थापन केले आणि ज्या काळात त्या बौद्धांचा सुळसुळाट झाला होता, फार मोठं आता एक प्रकारचं युद्धप्रसंगासारखीच गोष्ट केली आणि अशा याच्यामध्ये ती अध्यात्मविद्या प्रकाशन करणारे आद्य शंकराचार्य आणि त्यांच्या शिष्याच्या माध्यमातून, ब्रह्मसूत्राच्या माध्यमातून, हे जे उपनिषदाच्या माध्यमातून, सगळे भाष्याच्या माध्यमातून हे जे प्रकाशन केलं, म्हणजे त्याचा उत्पत्ती भगवान शंकरापासून झाली आणि तिचा विस्तार, म्हणून त्याला म्हणतात शांकरी विद्या, म्हणून त्याला शांकरी विद्या म्हणतात. आणि तिसरी गोष्ट सांगितली जी उत्पत्ती आणि स्वरूप ही भगवान शंकर होऊन त्याला चित्शक्ती असं म्हणतात. विद्या ही भगवान शंकराहून वेगळी नाही, ती त्याला म्हणतात चित्शक्ती. तर चित्शक्ती म्हणजे ती त्यापेक्षा वेगळीच आपल्याला सांगता येत नसते. कारण का, भगवंताची शक्ती आणि भगवान शक्ती शकतात न पृथक, शक्ती शकतात न पृथक, शक्ती ही शक्तापेक्षा वेगळी नसते. मी त्याच्याकरता आपल्याला उदाहरण सांगत, ही प्रत्यक्ष परब्रह्मरूप असणारे भगवान शंकर, ती ही त्याला चित्कला म्हणा तुम्ही. अशी जी चित्कला आहे तीच विद्या आहे, चित्तविद्या आहे, चित्शक्ती आहे, ती भगवान शंकराहून वेगळी नसते. आपल्याला मी पहिलं उदाहरण सांगेल, कापराचं, गुळाचं, सोन्याचं, पाण्याचं एक रूपता कशी असते ते आपल्याला उदाहरण सांगता येईल. चित्शक्ती, कापूर असतो का नाही, भाऊजास म्हणले, नाना कापरू आणि परिमळू कापरची केवळू, बरं का. आणि गोड आणि गोडी आणि गुळगुळचे जेवी, 2 उदाहरणं दिली तुम्हाला. कापूर आणि कापरामध्ये असतो सुगंध. मग आता सुगंध हा कापरून वेगळा आहे का कापूर रूपच आहे? तो सुगंध आणि कापूर वेगळा नाही ना, सुगंध आणि कापूर वेगळा नाही. तर सुगंध हा कापूर हे काय दृश्य आहे, हे मूर्त आहे, दिसण्यापुरतं आहे, वाचारंभनम. कापूर हा वाचारंभन आहे, पण जो गंध आहे त्या गंधामध्ये कापूर आहे का? नाही. पण कापरामध्ये गंध आहे का नाही? कापरामध्ये गंधाची व्याप्ती आहे, पण गंधात मात्र कापूर सापडत नाही. गंध हा अदृश्य रूपाचा आहे, गंधात कापूर सापडतो काय? नाही. मग गुढी असते, मग ती गुढी जी असते ती गुळामध्ये गुढी काय व्याप्त असते, गुळात गुढी व्याप्त असते. पण ती गुळाहून वेगळी का? ती जशी कापराहून गंध वेगळा नसतो आणि गुळाहूनही गुढी वेगळी नसते, तशी ही भगवान शंकराची चित्शक्ती ही भगवंताहून वेगळी नसते. म्हणून तिला म्हणतात शांकरी विद्या, म्हणून तिला म्हणतात शांकरी विद्या. मग गुढी असते ती, मग गुळात गुढी असते का नाही? गुळात गुढी असते. गुळ गोड असतो का? गोड काय असतं जगातामध्ये? अरे गोड साखर हे गोड नसतं, त्याला मधुरता म्हणतात. तुम्ही म्हणता काय राव गोपाळ महाराज, ते तुम्ही ठाकूर महाराज कीर्तन फार गोड केलं हो. चाटून पाहिलं का कीर्तन? काय गोड गायलं हो हे पोरग. मग काय कानात घुसलं काय तुमच्या? ते गोड काय? जगात गोड काय नसतं आणि जगात कडू पण काय नसतं. हा सापेक्ष भाव असतो. जगात जसं खरं काय नसतं आणि जगात खोटं काय नसतं. जे गणेश ज्याला खरं म्हणतो त्याला तू खोटं म्हणू शकतो. जगात काही खरं असू शकतं का? नाही. जगात एक परब्रह्म सत्य आहे, ते खरं आहे, तो भाग वेगळा. पण जगात व्यवहारामध्ये काहीही खरं नसतं आणि काहीही खोटं नसतं. तसं जगात काहीही गोड नसतं आणि काहीही कडू नसतं. लिंबाचा पाला कसा आहे? कसा आहे लिंबाचा पाला? अरे उंट ते कसं खात? उंटाला तो गोड लागतोय, उंटाला पाला गोड लागतो. सर्प चावलेल्या माणसाला ते लिंबाचा पाला गोड लागतो. मग पाला कडू हे का गुळ गोड आहे? गुळही गोड नाही. पालाही गोड नसतो, गुळही गोड नसतो. गोड नावाची वस्तूच नसते.
गोड शब्दाचा अर्थ आहे आनंद. गोड शब्दाचा अर्थ काय? फार गोड गायला म्हणजे आनंद दिला, फार गोड कीर्तन केलं. का मावशी कारल्याची भाजी काय गोड झाली हो. आता कारलं गोड असतं होय? कारलं गोड असतं का? पण गोड याचा अर्थ आनंददायक. गोड शब्दाचा अर्थ असा आहे, गोड म्हणजे गुळातली गुढी, हा वाक्प्रचार आहे, हा आपला व्यवहार आहे. तो मधुर रस आहे, तो त्याला मधुरता म्हणतात. मग गोडी असते ती. मग जी गोडी असते गोडी कशात असते रे? इंद्रियात गोडी आहे का? विषयात गोडी आहे का? मग गोडी कशात? इंद्रियात गोडी आहे का? नाही. बरं, मग गुळात विषयात गोडी आहे का? तर नाही. गोडी काय ती मग? हे मग एकदा ते मी हरिद्वारला गेलो होतो. हो, तुमचा वेळ झाला का? बस करू का? 9 वाजलेत ना? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. तासले लवकर निघून जातो रे.